श्रीगोंदा तालुक्यामधल्या घनश्याम दरवडे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळीगण सिद्ध इथं जाऊन भेट घेतली। शेतकऱ्यांच्या समस्या तसेच भ्रष्टाचार यासारख्या प्रश्नावर घनश्याम यांनी अण्णांसोबत चर्चा केली आणि इतकंच नव्हे तर अण्णांनी देशासाठी उभारलेल्या लढ्यामध्ये सहभागी होणार असल्याचं अण्णांना सांगितले। तर दुसरीकडे अण्णांनी देखील घनश्यामचं कौतुक केलेले आहे। घनश्याम सारखी मुलं पुढे जाऊन देशसेवा करणार असतील तर देशाला उज्ज्वल भविष्य मिळेल असा विश्वास अण्णांनी दाखवला। एवढंच नव्हे तर घनश्यामकडे पाहून मला वयाच्या 78व्या वर्षी 2 पावलं पुढे टाकण्याची शक्ती मिळाली असल्याचं देखील अण्णा म्हणाले। शेतकऱ्यांच्या समस्या की शेतकऱ्याला लाईट नाही पुरवली जात, वीज नाही पुरवली जात, रस्ते नाही। मग आजची समस्या अण्णाला सांगितली। अण्णा म्हणले तू एक फाईल मी जे आता जे फाईल करतो ते तू बनव। मग आज अण्णा म्हणले मग तू आंदोलन कर, मी तिथे येतो। मी तिथे येतो। सरकार फक्त आश्वासन देतं पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत नाही। हे जे तो बोलत होता ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटलं। दुसरं त्याला मी विचारलं की ठीक आहे तू आता हे सगळं बोलतो पण तू उद्या मोठा झाल्यावर तुला काय व्हायचं? तर तो म्हटला मला कलेक्टर व्हायचं। मला आणखी एक आशाचे किरण दिसले। या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी निखिल चौकर सध्या आपल्या बरोबर आहेत। निखिल, आज अण्णांची भेट घेतली। या छोट्या पुढाऱ्यानं निश्चितच अण्णा सुद्धा भारावलेले दिसतात, त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसते। नेमकी काय काय चर्चा झाली आणि काय प्रतिक्रिया तिथे उमटतात घनश्यामच्या या भेटीनंतर? नक्कीच राजकीय भाषाशैलीवर वर्चस्व असलेल्या या घनश्यामनं आज अण्णांची भेट घेतली आहे। अण्णांनी ज्याप्रमाणे देशातील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत लढा उभारलाय त्याच विषयांवर या घनश्यामने अण्णांसोबत चर्चा केली आहे। शेतकऱ्यांना असलेल्या समस्या, त्यामध्ये वीज असेल, कर्जमाफी असेल, अशा समस्यांबाबत देखील त्यांनी चर्चा केली आहे। त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे, भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत या संदर्भात देखील अण्णांसोबत चर्चा केली आहे। अण्णांनी सुद्धा घनश्यामला एक आश्वासन दिलंय की तू मोठ्या प्रमाणावर लढा उभा कर, मी तुझ्या पाठीशी उभा राहील असा पाठिंबा एक अण्णांनी दिलेला आहे। आणि अशी तरुण पिढी जर पुढे जाऊन देशाच्या भल्यासाठी किंवा देशासाठी पावलं उचलणार असतील तर नक्कीच देशाला उज्ज्वल भविष्य मिळेल असा विश्वास अण्णांनी दाखवलाय। आणि त्याचबरोबर एक 78 वर्ष वय आहे माझं आणि या वयात सुद्धा या घनश्यामकडे बघून मला 2 पावलं पुढे टाकण्याची शक्ती मिळाली आहे असा विश्वास सुद्धा अण्णांनी या क्षणी व्यक्त केलेला आहे। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। निखिल चौकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि आज राळीगण सिद्धीमध्ये जाऊन हा जो मोठा पुढारी आहे तो भेटला अण्णांना आणि अण्णा सुद्धा याच्या भेटीमुळे भारावले। निश्चितच माझं वय 78 आहे, मात्र अशा भेटीमुळे किंवा अशा पुढाऱ्याच्या भेटण्यामुळे मला आणखी 2 पावलं पुढे जाण्यासाठी मी पुढे तयार आहे असं अण्णा म्हणालेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।